मीडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। केले जळगाव महापालिकेसाठी महायुतीची घोषणा झाली, मात्र जागा वाटपाचा कुठेतरी खेळ लागलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, महापालिका म्हणजे भाजपचा बालेकिल्ला आणि आता महायुतीचा हा बालेकिल्ला आहे. आणि जागा 74-75 जागा गेल्या वेळी होता, त्यापैकी 57 जागा त्या आम्ही या ठिकाणी जिंकलेलो होतो. भाजप म्हणून एकटे आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो होतो. आणि आता पुन्हा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यावेळेला वरनं धोरण ठरलं की महायुतीमध्ये निवडणुका लढायच्या आणि म्हणून मग आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं, 2 पावलं मागे गेलो. आणि आता परवाच दादांचं आणि मामांचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. मी तर अजून काही भेटलो नाही, बरोबर मी बाहेर 10-12 दिवस 15 दिवस झाले आणि त्यांचंही बोलणं झालेलं आहे. अजून नावं किंवा प्रभाग कुठले कुठले घ्यायचे, द्यायचे, सोडायचे ते अजून ठरलेलं नाही. मला वाटतं उद्या थोडं मी थांबणार आहे सकाळी आणि गुलाबभाऊ वगैरे आम्ही बोलून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल. किती जागांवर आपला दावा? आमचा दावा तसा दाव्याचा विषय नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं 25 जागा द्या, 75 मधल्या 50 तुम्ही लढा. आम्ही म्हटलं होतं की आधी 15 घ्या, नंतर मग 20पर्यंत विषय आलेला आहे. पण काही फार आमच्यामध्ये काही ताणताणी नाही आहे. मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळा हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आणि आम्ही महायुतीमध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये या जळगाव महापालिकेमध्ये लढणार आहोत. अजित पवार गेल्या वेळी आपल्या 57 जागा होत्या. हो, म्हणजे 3 पक्ष जर कमी जागा येणार आहे हे आता उघड आहे. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे अशा नाराज असतील किंवा यांच्याच समजुतीसाठी काय प्लॅन आहे आपला? काय नाही, आमच्याकडे औषध आहे त्याचं. आम्ही त्यांना समजू बरोबर, असं नाहीये. प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये होत असतं, कोणाचं तिकीट कापलं जातं, कोणाला तरी माघार घ्यावी लागते, 2 पावलं मागे जावं लागतं, 2 पावलं पुढे यावं लागतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते. थोडी सुरुवातीला नाराजी असते, पण मला वाटतं 2 दिवस 3 दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात. ते आमचं कार्यकर्त्यांची पार्टी, आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी. निश्चित त्यांचा रुसवा फुगा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. काल आपण बघितलं नाशिकमध्ये काही कार्यकर्ते नाराज झाले, ते घोषणाबाजी झाली, आमदार नाराज झाले ते. पण मला वाटतं की कालपासून आम्ही पुन्हा सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे, पूर्ववत सगळे कामाला लागलेलो आहोत. भाजपचा नारा दिला जातो आहे, विरोधकांना एकीकडे भाजपमध्ये घेतलं जाते. मग एकीकडे तुमचं गेल्या वेळी संख्याबळ चांगलं होतं, तर तडजोड का भाजपला बॅक फुटवर जावं लागलं नाही? आम्ही राज्यामध्ये आम्ही माहितीमध्ये आहोत. आम्ही सर्वजण मिळून, खरं म्हणजे वरती आमचा आकडा तर आमचं स्वतःचं बहुमतच भाजपचं त्या ठिकाणी आहे. 125 आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे. पण आमचं असं काम नाही आहे. म्हणजे जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं, थोडीशी संख्येचं त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले, तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले, तसं आमच्याकडून होणार नाही. आम्ही शब्द दिला असतो. आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही एकत्रित आहोत. विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे, लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, नेत्यांचाही आग्रह आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वरतून आमच्या नेत्यांचा आदेश आहे की महायुतीमध्ये शक्यतोवर लढायचं आहे. फार काही परिस्थिती कठीणच आहे, फार हाताबाहेर गेली तर त्या ठिकाणी मग आम्ही समजू शकतो. पण शक्यतोवर आम्हाला माहितीमध्ये लढायचे आदेश वरतूनही आहेत आणि म्हणून आम्ही माहितीत लढतो. असं नाहीये, नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सोबत होतो. चिमणाबा आम्ही बघा पारवळ्याला सोबत होतो, आम्ही एरंडोलला सोबत होतो, धरणगावला आम्ही सोबत होतो. आम्ही किती ठिकाणी सांगू, आम्ही नशिराबादला सोबत होतो, अनेक ठिकाणी आम्ही सोबत होतो. बरोबर. आता काय झालं, आता 74 जर लढलो असतो आम्ही भाजप म्हणून, तर मी तो आकडा 75 तर तो केला असता. पण आता आम्ही माहितीमध्ये आहोत. आता तर रेकॉर्ड होईल यावेळेला जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव महापालिकेमध्ये रेकॉर्ड होईल की आमच्या माहितीच्या किती जागा निवडून येतात म्हणून. मी तुम्हाला पुन्हा सांगेल, तर मागच्या वेळेला आम्ही 57 होतो, आम्ही यावेळेला 62-64च्या पुढे जाऊ. 10 जागांची आम्ही गुंजाइश ठेवू फार पडतात, पण मोठी संख्या म्हणजे 75 पैकी 64-65 आम्ही निश्चित जाऊ महायुतीमध्ये. एखाद्या वेळेला कदाचित तो आकडा अजून पुढे सुद्धा जाईल, तो सुद्धा पुढे सुद्धा जाईल.
पण त्यावेळेला लोकांचा विश्वास आमच्यावर होता आहे. नगरपालिकेत बघितलं तुम्ही, मी सांगितलं की 50च्या आत सगळे कुठे आले गेले 288 पैकी. कुठे काय राहिलं? समोरचा पक्ष आहे कुठे? त्याने तर वाऱ्यावर सोडलं होतं. नगर परिषद नगरपालिकेमध्ये कुठं आलं कोण? सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलेलं होतं. फक्त आता महापालिकेचा सगळा मलिदा दिसतोय आणि म्हणून सगळं आता परत नेते लोक ते फार पूर्ण मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त त्यांचा आगार. बाकी कुठे काय करतायत? इथे काय त्यांचं कोण फिरून बघताय का इथे कोणी? जळगावला बघत नाही, धुळ्याला बघत नाही, मालेगावला बघत नाही, नगरला बघत कोणीच बघत नाही. म्हणजे यांची इतकी दाणाफाण होणार आहे की सगळे रेकॉर्ड तुटणारे पडायचे यांच्या आता ते संख्येचे नगरसेवकांच्या. तशी स्थिती नगरपालिकेत देखील होती. मात्र नगरपालिकेत महाविकासचे जे आहेत ते जिल्ह्यात 3 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तर कुठेतरी आपण गाफील राहील असं वाटतं. खरं झालं ते थोडंसं मला असं वाटलं होतं, पण गाफील राहिलो आम्ही. ते सर्वात जास्त मला वाटतं भुसावळबद्दलच मला थोडं खूप वाईट वाटलं की म्हणजे मला खरं सांगतो मी, मला थोडी कल्पना आली होती, माहिती आली होती, सर्व रिपोर्टही आले होते. थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. मी मंत्री महोदयाची सावकारीची त्या बाबतीमध्ये 4-5-6 वेळा बोललो होतो. स्वतः जाऊन आलो 2 वेळा परत. त्याला गडबड दिसते, पण थोडा आमचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हाही नडला किंवा असं होणार नाही म्हणून. कारण तिथली परिस्थिती अतिशय चांगली होती. आमदारांचं त्यांच्या मंत्र्यांचं काम सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे, टीम चांगली आहे. पण हा निर्णय कसा थोडी जातीची समीकरणं बदलली. आपल्याला कल्पना आहे, मी काही त्या सर्वात बोलणं काही योग्य नाही, पण काही समीकरणं बदलली आणि त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न आहे भाजपला मतदान का करावं? कुठे कुठे शरद पवार राष्ट्रवादी संतोष चौधरींना प्रभारी केलं. आमच्या खडसे साहेबांना बाजूला गेला. खडसेंना डावलले होईल काय? अरे बापरे, एवढा सक्षम नेते गाडी त्यांना कसं काय डावलं मला माहितीच नाही. खरंच मला माहित नाही. संतोष चौधरींनी हे पण म्हटलेलं आहे हा? नगरच्या निकालावर विश्लेषण तुम्ही असं म्हटलं होतं की आता मुंबई आमचा तिथं पराभव झाला, हा. ते अपशकून ठरले आमच्यासाठी. पण ते म्हणताय की मग भुसावळला तुम्ही अपशकून ठरले का? कोण? ते तुमचं पानं, तुम्ही तर मला बाया खोचल्या होत्या ना. तुम्ही तर मोठ्या बाया खोचल्या होत्या की आता परिवाराची लढाई आहे, मी बघतो. तुम्ही मध्ये उतरले. म्हणजे मी सांगितलं बेगानी शालिमी अब्दुल्ला आमच्या पक्षात, बाबा तुम्ही कशाला लुडबुड करताय? तुमचं चालू द्या ना. तुम्ही कशाला स्टेजवर बरोबर कमळ सांगता सगळ्यांना कमळाला मतदान द्या? आणि पक्ष म्हणजे काय परिवाराची कोणाची बांधलेलं आहे का? तुमचं परिवार आहे, तुम्ही वेगळे लढा, काय करायचं ते करा ना. आतून तुम्ही काही करा, पण तुम्ही असे जाहीर वाच्यता करून स्टेजवरून बोलतात. आणि काय बोंब पडली? याला कोथळीमध्ये तुमचा सरपंच नाही, मुक्ताईनगरमध्ये तुमची नगरपालिका नाही, बोदोडमध्ये नगरपालिका नाही, दूध संघात मंगळदारांनी तुमचे काय दाणाफाण करून टाकले तिथे 28 मतांमध्ये. हा, बँकेत तुमचं काय, कुठे काय त्यांचं? नेते म्हणतात स्वतःला आणली काय नगरपालिका निवडून? काही नाही, त्यांचं काही श्रेय नाही कशामध्ये. आणि स्वतःच्या मतदारसंघातच नाही तर बाहेर काय करतील? माझ्या मतदारसंघातही विधानसभेला येऊन गेले. आता काय कोण विचारतं यांना? कोण विचारतं यांना? आता फक्त मी करत झालं, संपलं ना आता सगळं. कुठे काय राहिलंय? आताही जळगावमध्ये आहेत. आता त्यांनी प्रयत्न करा त्याच्या पक्षासाठी. स्वतःचा पक्ष उभा करा ना. स्वतःचा पक्ष उभा करत नाही आणि आमच्या पक्षाचे तिकीट मागवले आणि त्याच्यात सगळे आपले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उभे केले. हे कशासाठी करता तुम्ही? तुमचा पक्ष आहे ना तुमच्याकडे, मग कशाला असे उद्योग करता निकमे? मुक्ताईनगरमध्ये खडसेंना पाठबळ दिलं नाही असल्याने आरोप केला. आता काय पाठबळ देतो? त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा गेलो तिथे. पाठबळ त्याचे मंत्री आहेत, तिथे खासदार आहेत. हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री झाले एवढे वर्ष, 15-20 वर्ष. आता अजून त्यांना काय पाठबळ देतात? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे, तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची. आमदारकीला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची. म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसं तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदला, पक्ष बदला तरी धडाधड. हा, लोक इतके दूधखोळे राहिलेले नाहीत. तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC केलं त्याच्यावर तर नेट नाही म्हणजे मी नाही तिकीट घेत तुमचे. हे कसं काय तुम्ही असं करू शकतात? हे लोकांना पटणार आहे का? आणि कसे काय लोक तुम्हाला निवडून देतील? त्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी. जळगाव महापालिकेमध्ये निपटून घेऊ आहे. स्वागत आहे त्यांचं. संतोष चौधरीचं स्वागत आहे. त्यांनी यावं जळगावमध्ये, त्यांचं स्वागत आहे. हे असंच करतात ना, ते लढत नाही, तिकीट घेत नाही स्वतःच्या पक्षाचे आणि मग याला निपटून घेऊ त्याला निपटून घेऊ.
मी तो म्हणतो या खडसे साहेबांच्या सोबत या दोघं जण चांगलं जमतंय सध्या महापालिकेत लढायसाठी आमच्या विरोधामध्ये हं? डायरेक्ट उमेदवारांची जी यादी ती जाहीर केली होती. आमचं बोलणं फिसकटलं होतं ते जागेच्या आकडेवारीवरून, त्यामुळे आता असं होणार नाही. कारण आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की 50च्या खाली भाजपला जाणे जागा, 50च्या खाली जर 3 पक्षांनी म्हटलं तर तुम्हाला 50च्या खाली जावं लागणार आहे. मग कार्यकर्ते तसं होणार नाही, तसं होणार नाही. मी 50च्या खाली जाणार नाही. अजून काय सांगू तुम्हाला? बैठक होणार आहे त्यामध्ये काय? नाही, मी खरं सांगतो, यांचं बोलणं झालं होतं. गुलाब भाऊचं माझं 3-4 वेळा फोनवरही बोलणं झालं, समक्ष बोलणं झालं होतं. पण कॅबिनेटला आम्ही प्रत्येकाला भेटतो. परवा एक मंगळवारी आमचं त्यांचं बोलणं झालं होतं. पण अनिल पाटील जे आपले आमदार आहेत मंडेरचे, ते राष्ट्रवादीची भूमिका ते मांडतायत, त्यांची बाजू ते मांडतायत. त्यांचं माझं अजून एकदाही बोलणं झालेलं नाही, मी आपल्याला सांगतो. पण मंगेश दादा त्याच्याशी बोललेले होते, राजू मामाही बोललेले होते, पण माझं अजून त्याच्याशी बोलणं झालेलं नाही. निश्चित मी आज उद्यामध्ये मी इथे आहे, उद्या सकाळ दुपार 12 वाजेपर्यंत, तेवढ्या वेळामध्ये आम्ही सगळे भेटणार आहोत आणि ठरवू. युती झाली का? युती म्हणायचं का मग? महायुती हो, महायुती म्हणा, पण जोपर्यंत आमचं बोलणं आकडे आमचे ठरत नाही तोपर्यंत अजून आम्हाला सांगता येते की ठरलं म्हणून. काल तर जाहीर केलं तर जागा वाटप त्याच्या बाकी आहे. अजून राष्ट्रवादीशी संख्येच्या बाबतीमध्ये बोलणं झालं नाही, त्यांना काय द्यायचं काय नाही. मला बहुतेक आमचं जवळपास अंतिम टप्प्यामध्ये 1-2 जागांचा फरक आहे, तो बसून मिटेल. पण तोपर्यंत आम्हाला माहिती झाली असं सांगता येतं. मुंबईला इतक्या जागेवर तडजोड झाली, इतक्या जागेवर झाली, हेच चाललेलं आहे. अजून कुठे असं आलेलं नाही की बाबा ठरलं आमचं इतक्या जागा त्यांच्या, इतक्या जागा आमच्या, ह्या जागा त्यांच्या, ह्या जागा आमच्या. हे आकडेवारी ठरल्यावर सुद्धा कोणत्या जागा कुणाच्या याच्यावर सुद्धा डिबेट होणार आहे, याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्यातून नंतर मग अंतिम 30 तारखेलाच हे कळेल. मागच्या वेळेस यावेळेस बोलणं फिसकटू शकतं. अजिबात नाही, शक्यता नाही नाही. आम्ही समन्वय साधू यावेळेला चांगला. काल तुकाराम पाटलांनी सांगितलं की महायुतीची अधिकृत आमची घोषणा झाली आहे. मंगेश दादांनी सांगितलं, अनिल पाटलांनी देखील सांगितलं. आता तुम्ही म्हणताय की बुवा अजून सागा वाटपाचा तिथं झाल्यानंतर मी खरं सांगतो, मला अनिल पाटलाचं माझं बोलणं झालं नाही. काय बोलले मलाही माहिती नाही अजून त्यांच्याशी. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या 12-1 वाजेपर्यंत आम्ही सगळं जाहीर करू त्यांची मागणी काय आहे, त्यांची संख्या किती आहे आणि ते करून मग आम्हाला, कारण मागच्या वेळेला आम्ही 57 होतो आणि यावेळेला तू म्हणाल 40 जागाला 45 जागा लढा, तर मग ते थोडं अडचणीचं होणार आहे आम्हाला. त्यामुळे आता आम्ही उद्याच या संदर्भामध्ये अंतिम निर्णय होईल. काय हा युतीची निश्चितता आहे, महायुतीची थोडी अनिश्चितता आहे. जर जागा द्यायची असल्या राष्ट्रवादीला तर शिवसेनेच्या ज्या संख्या त्यातनं दिलं जातील की भाजपच्या त्यावरच आमची चर्चा सुरू आहे, त्यावरच आमचं थोडंसं काय झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे त्या ठरेल त्यावेळेला मग माहितीचा विषय होईल. आणि मग आता पुन्हा ते म्हणतील आम्हाला, म्हणजे ते काहीतरी 5-6-7 जागा मागतायत. आता जर आमच्या राहिल्या 50 आम्ही त्या द्यायच्या तर म्हणजे मग आमचं बहुमतापर्यंत आम्ही पोहोचणार नाही. मग 50च्या खाली आपण पोचू का? नाही, असं म्हणता येणार नाही, पण मला वाटतं की दोघींनी त्यातल्या जागा दिल्या पाहिजे, त्यावेळेला ते होईल ना. नाही तर असंही करता येणार नाही आपल्याला की एकच पक्षाचा वाटाघाटी झाल्या, त्यांनी एवढ्या घेतल्यानंतर आपणच त्यांना मध्ये घ्यायचंय, सोबत घ्यायचंय. यांना 7-8 जागा लागणार आहे म्हणजे मग आम्ही 40 जागा लढायच्या का, 42 जागा लढायच्या का, हा प्रश्न आहे ना. दोघं पक्ष वाटून घेतले राष्ट्रवादी. हा, मग मी तेच म्हटलेलं आहे की बाबा दोघी पक्ष अर्ध्या जागा वाटून घे, त्यांना काय द्यायच्या असतील त्या, मग आपण लढू. भाऊ, युती आपलं जागा वाटप झाल्यानंतर जे काही समोर आपल्या समोर बंडखोर उमेदवार उभे राहणार आहे त्यांच्यावर पक्ष म्हणून आपण काही कारवाई करणार? निश्चित प्रत्येक वेळाच करतो आम्ही, कशा आजच नाही. शिस्तभंगाची कारवाई. रिपाईने प्रचार केलेला होता तर महायुती म्हणून लोकसभा विधानसभेला रिपाई सोबत होती. तर रिपाईचा काही विचार होणार आहे का? रिपाई सोबत आहे आमच्या, रिपाई पण सोबत आहे. रिपाईच्या जागांची मागणी आहे का? हो, रिपाईच्या जागेची मागणी आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केलेली आहे. निश्चित रिपाई आमच्या सोबत राहील. आणि रणोत्पलाने भाजपच्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं, का नाही होऊ शकत? अनेक वेळा झालेलं आहे. मागे आपण किती वर्ष बघा, आठवले साहेबांचे रिपाई आमच्या बरोबर आहे, पण मग काही मग त्या सगळी तांत्रिक अडचणी असतात किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये थोडं कमी ज्या किती काही परिणाम होत असतो त्याच्यावर. त्यामुळे मागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा रिपाई सुद्धा कमळावर लढलेलीच आहे. आपण मागचं बघितलं कधी थोडं मागे फिरून आपलं ते लक्षात येईल. त्यांची निश्चित म्हणायचं का?
नाही मागणी केलेली आहे हो, तुम्ही दिलं कुठे म्हटलं आम्ही त्याला? भाजपचं चिन्हावर अरे तर मग मागू द्या ना, मग मागायचे 3 वर्ष असे लोकांनी मागितलेले आहेत, सगळ्यांचे दिले का अजून आपण? आहेत आमच्याकडे बरेच लोक आहेत. त्यांनी काय बरोबर काय? भाऊ पण 4 जागा मागितल्या बरोबर पहिले. हो मागू द्या, त्यांनाही त्यांची जागा मागितलेल्या आहेत, त्यांचा अधिकार आहे. आम्ही महायुतीमध्ये त्याच्याकडे आहोत, ते आमचे घटक पक्ष महायुतीमधले. मला वाटतं उद्या 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे अंतिम निर्णय करू. अजून आम्ही आलो तुमच्या समोर, अजून आम्ही बसलो पण नाही एकत्र तिघांचं उजळणार काय करायचंय काय नाही. त्यांना तुम्ही प्रवेश देत असल्यास तुम्ही म्हटलंय, पण जर आपण बघितलं तर हे सगळे लोक जे ते प्रस्थापित आहेत, सरंजाम आहेत, आणि त्या सरंजामच्या विरुद्धच तुमचा जो लढा आहे तो आजपर्यंत सुरू राहिलाय, आणि अशा वेळेस त्यांना तुम्हाला प्रवेश द्यावा लागतोय. काय माझं म्हणणं आहे की निवडून येण्याची क्षमता ज्यांची आहे, ज्यांचं काम त्या भागामध्ये, काही भागामध्ये असे लोक आहेत की त्यांचं काम एवढं मोठं आहे की त्यांना लोक टाळू शकत नाही. घराणेशाही सरंजाम म्हणत नाही, पण ते वारंवार निवडून येत आहेत. तिथे आम्ही अगदी सोप्या भाषेत की आमचे डाळ शिजत नाही तिथे, त्या ठिकाणी त्या लोकांना जर आम्ही घेतलं तर त्यात वाईट काय? त्यात वाईट काय? म्हणजे आता नाशिकला सुद्धा आम्ही 67 जागा जिंकल्या, पण त्यातल्या मग अजून 50 जागा राहून गेल्या ना, 55 जागा राहून गेल्यात. त्या 55 जागेमध्ये असे काही लोक आहेत की ते महापालिका स्थापन झाली तेव्हापासून निवडून येत आहेत, निवडून येत आहेत. त्यांचं काम आहे त्या भागामध्ये, आहे त्यांचं काम. तुम्ही आम्हाला म्हणाला आम्ही पण 7-8 टर्म झाले निवडून देतोय, आहे तर आहे, कामामुळे लोक निवडून येतात असं नाही ना. म्हणून मला असं वाटतं की मंगेशदारांकडे सोपं उदाहरण आहे. चाळीसगावला किती तुम्ही सालमुजीला पडतायत, जातायत, येतात, 6.5 हजार मतं निवडून आले परत नगरपालिकेला, आले की नाही? त्यामुळे मला वाटतं काही काही लोक असे आहेत की त्यांच्या कामामुळे त्यांचा प्रभाव असतो एक, त्यामुळे वारंवार निवडून येत असतात. आणि आम्हाला जर शतप्रतिशत भाजप करायचं आहे, आम्हाला जर पक्षाचा विस्तार करायचा आहे ना, अशा लोकांना घेऊन जर आमची संख्या वाढली तर वाईट काय? भाऊ, विधानसभेला ज्यांनी बंडखोरी केली त्यातले बडे चेहरे इच्छुक आहेत, त्यांच्या बाबतीत काही निर्णय का दार बंद आहेत त्यांच्यासाठी भाजपचे? कुठे कोणाला? विधानसभेला ज्यांनी बंडखोरी केलेली होती हो, ते मागच्या वेळेस पण तुमच्या सोबत होते, भाजपकडून भाजपच्या तिकीटावर निवडून आले, त्यांची दारं बंद आहेत. महापालिकेत म्हणता का विधानसभेत म्हणता काय? त्यांच्याबद्दल आम्ही नक्की विचार करणार आहोत, त्याबद्दल निर्णय झालेला नाही. त्यांच्याबद्दल आम्ही इथं विचार करणार आहोत की मागच्या वेळेला तुम्ही बंडखोरी करायची, यावेळेला एकूण लढायचं. मला वाटतं आता पक्षाला बरेच दिवस आहेत, चांगले दिवस आहेत, आमची परिस्थिती मजबूत आहे, त्यामुळे आम्ही ते विचार करू. हा आणि निवडणूक लढवू. मग करा ना, म्हणजे राज्यभर तुम्ही तेच करतायत, पण आहे कुठे काय? आता आले तुमचे 50, म्हणजे तुमचे 50 लोक निवडून आले पुढे महापालिकेत 300 पैकी राज्यामध्ये, काय करताय तुम्ही? कुठे काय तुमचं? तरुण खडसे जर प्रभारी राहिले असेल तर मंगेश दादा विरुद्ध खडसे असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. कुठे? मात्र जळगाव महापालिकेसाठी खडसेंना प्रभारी केलेलं नाही पक्षाने, तो सामना काही पाहायला मिळणार नाही मंगेश दादा विरुद्ध खडसे. त्यांनी यावं, सहप्रभारी व्हावं. त्यांनी सहप्रभारी, आम्ही शरद पवार साहेबांना विनंती करू की यांना सहप्रभारी करा, यांनी या इथे, मग सामना बघा तुम्ही कसा होतो तर. बघा सल्ला का मी जाहीर करतो तुमच्या ह्याच्यावर बोलतोय, मी रेकॉर्ड बोलतोय, मी कसं गुपचूप बोलतोय का आपण बंद करून रेकॉर्डिंग? यावर त्याने बघा इथे सगळा हा जिल्हा, मी पुन्हा सांगेल, हा भाजपचा बालेकिल्ला आहे जिल्हा, हा आता महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यांचा आहे कोण इथे? एखादा आमदार आहे का महाविकास आघाडीचं? कोण इथे आहे? एखादा आठवतं? कोणी नाही ना, एकही नाही इथे. काय त्यांनी गोष्ट काहीतरी बाष्प गोष्टी करायच्या? आता भुसावला आला तर आता बस माझ्यामुळे झालं, त्यांचं परत सुरू माझ्यामुळे. अरे पण तुमचं काय श्रेय त्याच्यामध्ये? लोकांनी एक वेगळं गणित मांडलं, त्याचं थोडंसं एक समीकरण बदललं, पण भुसावळ मी हारलो, पण तुमचं काय श्रेय याच्यामध्ये? जिकडे जे आलं तिकडे माझं श्रेय. म्हणजे लोकसभेला आम्ही 3.5 लाखाची जागा निवडून आणली माझ्यामुळे, तर म्हणून बाबा माझ्यामुळे, म्हणजे मग कार्यकर्त्यांनी काय केलं आमच्या? ही भूमिका त्यांची योग्य नाही, आणि ही भूमिका त्यांना घेऊन बुडेल. त्यांची कुठे एका पक्षावर निष्ठा नाही, काही नाही आहे. त्यामुळे आता भविष्यावर तुम्हाला सगळं चित्र अजून दिसेल. त्यांचाच आहे. खडसे जर म्हणायला असती परिवाराची लढाई, परिवाराची लढाई काय लोक काय परिवाराच्या मागे का त्यांच्या तिथे? तिथे लोक पक्षाच्या मागे आहेत, भाजपच्या पाठीशी होते, पण त्यांनी असं म्हटल्यामुळे सगळे लोक म्हणजे मग आता परिवार आहे, मग परिवार मिळून लढा तुम्ही. त्यामुळे आमच्या पक्षाची एक जागा गेली. अप्रत्यक्ष एक क्रेडिट रक्षा खडसेंवर पण गेलं ना अपयशाचं. भाजपच्या मंत्री अपयशाचे खापर जे बोललं जातं, आता रक्षा खडसे भाजपच्या मंत्री, त्यांच्यावर पण काही. आता बघा, जे हरेल त्यांच्यावर तर एक खापर फोडलंच जाईल. आता उद्या मी जामीन राहिलं तर का कोणाला कोण काय म्हणणार आहे? दुसरा कोण म्हणणार आहे? मला मैदानावर बिल फाटणार आहे. पण यांनी जर ही वाच्यता केली नसती तर मला वाटतं चित्र वेगळं असतं. यांनी म्हणजे लोकांना ही भूमिका पटतच नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पक्ष बदला, आपला चिन्ह बदला, असं काय
असं कसं काय करू शकता तुम्ही? हा, हे योग्य तुम्हाला योग्य वाटतं का? प्रत्येक निवडणुकीत लोकसभेत वेगळं, विधानसभेत वेगळं, नगरपालिकेमध्ये वेगळं. तुम्ही बघा ना या वर्षीचा चार्ट पुढा त्यांचा. प्रत्येक वेळेला चिन्ह बदलत आहेत, प्रत्येक वेळेला पक्ष बदलत आहेत. आणि लोक काय एवढे वेळ आहेत का की ऐकून घेतील की वा वा याचा पक्ष बदलला, याचं चिन्ह बदललं? असं नाही होत. वरणगावचे जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील काळे त्यांनी असं म्हटलंय आता की मला शिंदे सेनेकडून पण बोलवलं आहे, पण गिरीश भाऊ माझे नेते आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. आपण कसं बघतोय याकडे? चांगलं बघतोय, चांगलं बघतोय मी त्यांच्याकडे. आता त्यांनी सांगितलं गिरीश बाबा नेते, मी त्यांचा फोन आला मला. त्यांनी तिकडे पण ते सांगितलं ना की मी भावना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही. मी काय असं अपक्षाला असेल काय माझ्यावर अन्याय झाला, तिकीट मिळालं नाही ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं आहे की मी भाजपचाच आहे. त्यांनी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मिरवणुकीमध्ये सुद्धा फोटो आणि कमळ लावूनच त्यांनी मिरवणूक काढली. त्या ठिकाणी दुपट्टा घालूनच त्यांनी मिरवणूक काढली. म्हणजे एवढं मोठं पण खरं म्हणजे करायला मोठापणच लागतो. पण आज तो स्वतःच्या ताकदीने आला निवडून, ठीक आहे. आता आम्ही तिकीट त्याला दिलं नाही, त्याला खूप समजून सांगितलं, पुन्हा बोलायला लोकांनी त्याला स्वीकारलं. धडपडणारा कार्यकर्ता आहे, पण काही समीकरणं तिथली अशी होती की आम्हाला तिकीट त्याला देता आलं नाही. पण आता निवडून आलेला आहे, पण निवडून आल्यावर पण तो म्हणतो मला काही घडलं नाही, मला काही माहित नाही, मी भाजपचाच आहे. आता यात वाईट काय? मी कसं बघावं तिकडे? प्रचार करणार भाजप शिवसेनेची युती करताय, काय भाजप सेनेची युती करताय आणि शिवसेना शिंदे गटात काही तुमच्यातून फुटून गेले लोक आता उमेदवारी करणार आहेत. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही उमेदवार ठरवून टाकली का? आम्ही अरे होईल तेव्हा बोलू ना आपण. त्याचा प्रचार मला वाटतं होईल तेव्हा बोलू आपण. प्रचार भाजप आपण होईल तेव्हा बोलू ना. आतापर्यंत वर सुद्धा आपण बघितलं असेल, आमदारकीला असेल, विधानसभेला असेल, असे अनेक लोक आहेत, गेले आले, पण काही लोक असतात प्रस्थापित. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आता राजकारणामध्ये मी आता परवा सांगितलं एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. काय सेनेला घालाल का भाऊ तुम्ही, जे तुमच्यातून फुटून तिकडे गेलेले आहेत तर त्यांना उमेदवारी देऊ नये याची तुम्ही काही वाट घालणार आहे? नाही, आम्ही म्हणणार आहे, शक्यतो आम्ही त्यांना म्हणणार आहे. म्हणजे बैठक गुलाब भाऊंची त्या संदर्भातच या ठिकाणी आहे की जे लोक आम्हाला सोडून गेले मध्ये त्यांना तुम्ही देऊ नका. आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बघू तरी काय म्हणतात काय नाही. उमेदवारी दिली तर आपली भूमिका काय असेल? दिल्यावर विचार करून आतापासून अजून वेळ आहे 3-4 दिवस. प्रायमरी आतापासून भांडण नका लावून आमच्यामध्ये. प्रायमरी जर बघितलं भाऊ, तुम्ही बोलले की भाजप 50 शिवसेना 20 समजा असं असेल तर मग राष्ट्रवादीला किती जागा जातील? अजून त्याच्याशी आमचं बोलणं झालं नाही. आज त्यांची आमची युती अजून झालेली नाही, त्याच्याशी बोलणं सुरू आहे. राष्ट्रवादी कुठे झाली? राष्ट्रवादी कुठे घोषणा झाली? त्यामुळे अनिल दादा सांगतात आमची युती झाली म्हणून. आम्ही पण म्हटलं मग मी बाहेर आता मी आता संध्याकाळी झालो इथे, मला माहित नाही. नाही युटर्न वगैरे काही नाही. आम्ही सांगितलं आहे की आता थोडेसे 2 पावलं मागे का होईना, 2 जागा कमी जास्त, पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. आणि खरं सांगतो मी अजून त्यांचं आमचं काही अजून फायनल आकडा ठरलेला नाही काय करायचं काय नाही म्हणून. पण गुलाब भाऊंचं आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे, शिवसेनेचं आमचं बोलणं अंतिम टप्प्यामध्ये जवळपास आलेलं आहे. आता उद्या पुन्हा बसून थोडीशी आकड्याची थोडी गडबड आहे, मी शिक्कामोर्तब ठेवणी करू. आत्ताच दादा भुसेंचा पण मला फोन आला, आमचे मंत्री महोदय नाशिकहून, किंवा बसा लवकर करा. मी उद्या नाशिकलाच आहे. मी जर सांगितलं उद्या आपण बसू. नाशिकला सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की बाबा आम्ही माहितीमध्येच लढू. राष्ट्रवादी नसेल का भाऊ? राष्ट्रवादी सोबत नसेल, त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे, त्याच्याशी बोलणं चाललं असेल की नसेल? नाही असं आता म्हणजे तुम्ही अजून 3 तीन दिवस आहे, असेल नसेल ना आपल्याला. तुम्ही आतापासूनच असं करू का असेल का नसेल. आमचं बोलणं चालू आहे, आमचं सकारात्मक बोलणं चालू आहे, पॉझिटिव्ह बोलणं चालू आहे आमचं. पहिला आधी पण मागच्या 2018 इलेक्शन झाले त्यावेळेस दादांची तुमची जी मुंबईत काय अदृश्य शक्तीची मदत होती. कुठलीच अदू शकते नाही. सुनीलने गावात बिचाऱ्यांनी पैसे जमा करून मटक्या घेऊन फिरला, तरी पण त्याला खर्च करावा लागणार. तुम्ही कोणाला विचारा, तुम्हालाही माहिती आहे. वरणगावमध्ये जाऊन तुम्ही विचारा त्यांनी काय खर्च केला, लाखात खर्च केला काय, 2, 5, 10 लाखात. त्याला विचारा तुम्ही. कोणाला म्हटलं का की 10 रुपये घेऊन मतदान टाक म्हणून? कोणाला नाही. कोणाला पार्टी दिल्या का? तर नाही. तुम्ही विचारा लोकांना. म्हणजे तुम्हाला तर सगळं माहित आहे. अजिबात नाही, आमच्याकडून असं कधी होणार नाही. आम्ही तिथलंही सांगितलं होतं वारंवार की बाबा इथे आपल्याला गडबड दिसते, इथला रिपोर्ट बरोबर नाही, इथलं सगळं आम्ही 3-4 ठिकाणी सर्वे केलेत.
थोडी गडबड वाटत होती, भुसावळला वाटत होती, चाळीसगावला सुद्धा वाटत होती. विचारा यांना. मुख्यमंत्री महोदय अशी भुसावळला त्यांनी मला सांगितलं की 2 ठिकाणी गडबड वाटते मला, इथे आपण 4-5% कमी आहोत. मी तिथेच सावकर साहेबांचं त्यांचं साहेबांचं बोलणं करून दिलं की म्हटलं हे बघा रिपोर्ट आहे, मी सांगतोय आता काय. ते म्हणे नाही म्हणे मी करतो बरोबर. यांना सांगितलं हे म्हणे ठीक आहे बरोबर तुमचं म्हणणं, सहानुभूती असल्यामुळे थोडी लाट असल्यामुळे त्यातच महिना झाला, त्यांना 1.5 महिना झाला जाऊन देशमुखांना 16 दिवस झाले होते, त्यामुळे खरं आहे. पण म्हणे मी दुरुस्त करतो. दुरुस्त केलं. भुसावळला पराभव झाल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतलेला आहे मंत्री संजय सावकर यांनी. कोणी मंत्री संजय सावकर यांनी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतलाय. यापूर्वी का नाही घेतला? पराभव झाल्यानंतरच का आक्षेप घेतला? ठीक आहे ना, तर काय तो त्यांचा प्रश्न आहे किंवा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. त्यांना की नंतर काही त्रुटी आढळल्या असेल त्याच्यामध्ये, माहिती मिळाली असेल आणि म्हणून त्यांनी आक्षेप घेतला असेल. भाऊयुतीमध्ये जर बघितलं तर जामनेर असेल, चाळीसगाव असेल, ह्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत. मात्र गुलाबराव पाटील यांची धरणगावची सीट असेल, भुसावळची सीट असेल, त्या पद्धतीने मुक्ताईनगरची सीट असेल, याच का निवडून नाही आल्या अशा देखील चर्चा आहेत. ह्या 2 सीट कशा निवडून आल्या आणि पाचोऱ्यामध्ये पण पाचोरा चोपडा या ठिकाणी बीजेपी का नाही निवडून आली? आता हे त्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो मला मी? मग आता मी सांगू का आम्ही पडून जातो म्हणून प्रतिलेक्शन घेऊन राजीनामा देऊन? असं कसं म्हणता येईल आपल्याला? इथेच का निवडून आल्या, तिथे का निवडून आल्या, याला काय कारण असू शकतं? याचं उत्तर काय शकतं? बहुमत मिळत आहे, तो उमेदवार चुकला नगराध्यक्ष असं वाटतं तुम्हाला? नाही, चुकला म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी काय झालं. तिथे जागा एससीचीच होती. पण आता मी इतकं उघड बोलणं काही योग्य होणार नाही, पण तुम्हाला माहिती तिथे काय झालं म्हणून. तुम्हाला माहिती आहे तिथे कसं झालं, म्हणजे इंटरकास्ट लग्नामुळे थोडंसं त्या ठिकाणी ती गडबड झाली आणि त्यामुळे मग लोकांना वाटतं की हे आपलं आहे म्हणून मतदान सगळं तिकडे झालं. महापालिका तिकीट घराणेशाही असणार का नाही? काय काय घराणेशाही असणार. जे मेरिटवर आहेत, जे निवडण्याची शक्यता आहे त्यांना आम्ही तिकीट देणार. ओके. इंडिया आप तक समाचार.